सहलीला जायाचं, जायाचं सहलीला. आता तुम्ही बोलाल, बापरे, ही बाई किती फिरते. म्हणजे जस्ट 2 दिवस आधी तर आम्ही लोणावळ्यावरून आलो होतो. ती सहल त्रिशवीसाठी होती आणि ही सहल तुम्हाला समजेलच, की आम्ही कुठे चाललोय. सो इथे आम्ही पटापट रेडी झालो आणि इथे आमच्या बॅग पॅक होत होत्या. इथे दादू सुद्धा त्रिशवीचे सोडायला आले होते, कारण की त्रिशवी परत 2-3 दिवस नव्हती. आणि बघता बघता गाडीमध्ये मयुरी, तातू, अमर आम्ही सगळे लोड झालो होतो आणि रेडी होतो आमच्या सहलीला जायला. सो आम्ही खूप सुपर एक्साइटेड होतो आणि तात्या ड्राईव्ह करणार होता. त्याच्या आधीच मी हे नेक पिलो घेतली होती, कारण की खूप आमचा तातू जो आहे फुल ऑन रिस्की रायडर आहे. आणि बघता बघता आमचा प्रवास सुरू झाला, पण आमचं नशीब एवढं खराब की लिटरली आम्हाला BKC ला 3 ते 4 तास लागले. म्हणजे मुंबईमध्येच आम्ही 4 तास स्टक होतो या ट्रॅफिकमध्ये. म्हणजे लोक कसं गावाला 5 तासात 8 तासात पोहोचतात काय माहिती. आम्हाला तर लिटरली खूप टाइम लागतो. आणि इकडे आम्ही फर्स्ट होल्ड घेतला आमचा फूड कोर्टला, कारण की ट्रॅफिकमध्ये एवढी भूक लागलेली आणि त्रिशवीने बघितली इथे डॉमिनोज आहे, की मम्मा मला डॉमिनोजच पाहिजे, मी दुसरं कुठेच नाही खाणार. तुम्ही खा कुठे खायचे, मी डॉमिनोजच खाणार. आणि इथे आम्ही ऍक्च्युली ट्रॅव्हल करत होतो मनालीच्या पूर्ण फॅमिली बरोबर. इथे तेजू वहिनी होती, मनाली होती, काकी होती. सो नाश्ता वगैरे करून हा आम्ही पकडला मिसिंग लिंक. अरे यार, काय सुंदर रोड बनवलाय यार, म्हणजे एकदम जबरदस्त. एकदम तुम्ही कमी टायमामध्ये खूप काही किलोमीटर्स पार करता. खूप मज्जा आली या रोडवर. देन आम्ही आमचा सेकंड होल्ड घेतला पुण्याला. पुण्याला पोचता पोचता ऑलमोस्ट सगळे हॉटेल बंद झालेली. 2-3 हॉटेल तर बंद. ते करता करता आम्ही फायनली ह्या हॉटेलमध्ये आलो. खूप सुंदर असं हॉटेल होतं, एकदम मस्त, आणि इंटेरियर तर एकदम छान होतं. आणि सी फूड लव्हर्ससाठी लॉबस्टर, टायगर प्रॉन्स आणि हे खूप काही व्हरायटी ऑफ मच्छी होती. सो आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की प्लीज आम्हाला द्या जेवायला, एक लास्ट ऑर्डर घ्या. सो त्या बिचाऱ्यांनी आम्हाला घेतलं. सो हॉटेल ऑलमोस्ट एम्प्टी होतं, तरी त्या लोकांनी आम्हाला सर्व केलं. एवढी भूक लागलेली. आणि छान झाला आजचा आमचा दिवस ट्रॅव्हलिंग मध्ये. आता भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये.